जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमठा आपल्या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असा परिपाठ सादर केलेला आहे। त्या विद्यार्थ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आपण। आता सगळ्यांनी लक्ष द्या इकडे। आपल्या शाळेतल्या छोट्या विद्यार्थ्यांनी परिपाठ अतिशय चांगला सादर केलेला आहे। आता आपण 5वी 6वी 7वीचे विद्यार्थी आहोत। अशाच पद्धतीने परिपाठाची तयारी आपण करायची आहे आणि प्रत्येक वर्गाचा परिपाठ अतिशय उत्कृष्ट होईल याची काळजी आपण घ्यायची आहे। आज या ठिकाणी मी आपल्याला वृक्षारोपणाच्या संदर्भात थोडं माहिती सांगणार आहे। तर आज वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे। झाडं लावल्यामुळे आपल्याला काय फायदा मिळतो हो? ऑक्सिजन मिळतो। आणखीन दुसरं काय? सावली मिळते। परत आणखीन फळे मिळतात। आणखी कागद मिळतो। बर आणखीन फुले मिळतात। आणखीन जळतनासाठी लाकूड सुद्धा मिळतो। ऑक्सिजन मिळतो। बघा आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? मॅडम आहेत बघा। बरोबर आहे। सांग कोण आहेत? वर्षाताई घुगे ठाकूर मॅडम। तर ते आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत। मॅडमनी काय सांगितलंय आपल्याला? व्हिडिओ ऐकलाय का आपण? तर आपल्याला सगळ्यांना वृक्षारोपण करायला सांगितलंय, झाडे लावायला सांगितलंय आणि विशेष करून विद्यार्थ्यांना त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यानं एक झाड लावण्याचं आव्हान केलेलं आहे। त्यांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यानं एक झाड जर लावलं तर प्रत्येक गावामध्ये झाडेच झाडे होतील। बघा आज आपण झाडे जर नाही लावलो तर काय होईल? आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही, खायला फळे मिळणार नाहीत, सावली मिळणार नाही, डिंक पाहायला मिळणार नाही, फळं फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, बघायला मिळणार नाहीत। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? वृक्षारोपण करायचं आहे, झाडं लावायचं आहे, झाडं जगवायची आहेत। आणि मला खात्री आहे की इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं जर ठरवलं की आपण फक्त एक झाड लावायचं आणि एक झाड लावून ते जगवायचं, एवढं जर आपण प्रत्येकाने काम केलं तर आपल्या गावामध्ये झाडं दिसतील, प्रत्येक घरामध्ये झाडं दिसतील, अंगणामध्ये झाडं दिसतील, शेतामध्ये झाडं दिसतील। समजा एखाद्याच्या घरामध्ये अंगणामध्ये जागा नाही, त्यांनी बाहेर लावा, रोडच्या कडेला लावा, शेतामध्ये लावा, जिथं जमेल तिथं आपल्याला झाडं लावायची आहेत, ते झाडं जगवायची आहेत। जसं आपले आई वडील आपलं पालन पोषण करतात, लेकरांचं पालन पोषण करतात, तसं आपण झाडांचं पालन पोषण करायचं आहे, तसं आपण झाडांची काळजी घ्यायचं आहे। तर भविष्यामध्ये मोठे झाडं झाल्याच्या नंतर आपल्याला फळं खायला मिळणार आहेत, फुलं मिळणार आहेत, सावली मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन मिळणार आहे। बघा कोरोनाच्या पिरियडमध्ये परिस्थिती आपण पाहिली आहे की माणसं ऑक्सिजन अभावी मरून मेली माणसं। तशी वेळ जर आपल्यावरती येऊ द्यायची नसेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? झाडं लावावी लागणार आहेत। आपल्याला पुरेसा आणि मुबलक ऑक्सिजन मिळणार आहे झाडामुळं। त्यासाठी आपण काय करूया? प्रत्येकाने झाड लावायचा प्रयत्न करूया। कोण कोण झाड लावणार आहे सांगा बरं? सगळेजण। बघा एवढ्यांनी जर आपण झाडं लावायचं ठरवलं आणि सगळ्यांनी जर आम्ही झाडं लावली तर आमच्या गावामध्ये झाडे होतील। तर मला खात्री आहे, मला विश्वास आहे की आमच्या मुलांनी जर ठरवलं तर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक अंगणामध्ये आणि गावामध्ये झाडं होणार आहेत। तर आपण सगळ्यांनी निश्चय करूया। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आता आपण जांभळं खातो, जांभळाचे बिया काय करतो? आपण फेकून देतो। तर जांभळाचे बिया फेकून देण्याऐवजी आपण काय करायचं? जमा करायचं आहे। आंबे खातो, आंब्याच्या कुळी आपण फेकून देतो, हात खाली करा।
तर ते कोळी फेकून न देता आपण त्या कोळी लावायच्या आहेत. आपल्या इथं चिंचेचे झाड आहेत, चिंचुके आहेत, ते चिंचुके आपण जमा करायचे आहेत आणि एखादा चिखलाचा गोळा करून ते चिंचुका त्याच्यामध्ये हे करून त्याला चिखलामध्ये मिक्स करून जर आपण आपल्या अंगणामध्ये जर टाकलं तर 4 दिवसामध्ये त्याची पालवी तयार होते, त्याचं रोपटं तयार होतं. आपण कोय आहे आंब्याची, ती कोय जर चिखलामध्ये त्याला असं मिक्स करून त्याला जर चिखलाच्या गोळ्यामध्ये पुरून ठेवलं तर त्याच्यामधून 4-5 दिवसाला अंकुर बाहेर येतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जांभळाच्या बिया असतील, चिंचेच्या बिया म्हणजे चिंचुके असतील, कोळी असतील, ह्या सुद्धा आपण उपयोगाला आणायच्या आहेत. त्याच्यापासून आपल्याला झाडं बनवायचे आहेत, छोटे छोटे रोपटे तयार करायचे आहेत आणि ते रोपटे आपल्याला जिथं जागा असेल तिथं लावायचं आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून झाडं लावण्याचा प्रयत्न करूया, झाडं जगविण्याचा प्रयत्न करूया. आता आपल्या शाळेमध्ये एवढे 25-30 झाडं आहेत. आपल्या सरांनी, आपल्या मॅडमने ती झाडं लावलेली आहेत, तुम्ही त्याची काळजी घेतलेली आहे. आणखीन आपण ह्या झाडांची, या छोट्या छोट्या रोपट्यांची आपण काळजी घ्यायची आहे. करणार का मग सगळेजण? आपण लावणार का झाडे? हा, तर आपण सगळ्यांनी मिळून झाडे लावण्याचा प्रयत्न करूया, झाडे जगविण्याचा प्रयत्न करूया आणि झाडे वाढविण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यांनी आपण संकल्प करूया. करणार का मग? ठीक आहे, ओके.